तर सुनील केदार यांच्या अटकेनंतर आता भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर भाजप आमदारकी रद्द करण्याची आता मागणी करणार आहे आणि केदारांची आमदारकी रद्द करण्याची आता अध्यक्षांकडे मागणी केली जाते। तर आपण पाहू शकतो की भाजप आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर भाजप आमदारकी रद्द करण्याची मागणी सुद्धा करणार आहे। तर केदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी आता अध्यक्षांकडे भाजप सुद्धा करणार आहे। नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये झालेल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार दोषी आढळले आहेत। या संदर्भात आजच न्यायालयाने निकाल दिला। त्यांचं सदस्यत्व रद्द करावं ही प्रमुखता मागणी मी सन्माननीय सभापती विधानसभा यांना नक्कीच करतोय। या घोटाळ्याच्या दोषींना न्याय देण्याचं काम न्यायालयाने केलं। सर्व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून नागरिकांकडून मी न्यायालयाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आजचा जो निकाल लागलेला आहे त्याचं भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्यातर्फे महाराष्ट्र प्रदेशातर्फे आम्ही सगळेजण मनपूर्वक स्वागत करतो। विधानसभा अध्यक्षांना आम्ही तातडीने विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये त्यांची आमदारकी ही त्वरित रद्द करावी आणि राज्य शासनाच्या न्याय विभागाला सुद्धा आम्ही विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय या न्यायालयांमध्ये ज्या प्रकारे ते जातील तर त्यामध्ये चांगले सरकारी वकील देऊन त्यांना सगळादेश मिळता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्न करू।